हे गुड मॉर्निंग. कालच्या व्हिडिओला अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे माझ्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवल्या, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. अनेक जणांच्या बोलण्यामध्ये एक कॉमन गोष्ट आली की तुझा व्हिडिओ बघताना आम्हाला खूप भरून आलं. आम्हाला असं जाणवलं की खरंच आम्ही आमच्या जवळच्यांपर्यंत हे प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि ते करायला आम्ही नक्की कुठेतरी सुरुवात करू. पण हा मोठा जो पण होता, या पणनी ॲक्च्युली मला आज सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मला असं जाणवलं की कदाचित हाच विषय घेऊन मी पुढचा व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. यातल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या जवळच्या लोकांवर खूप प्रेम करतो, आम्हाला ते खूप आपलेसे वाटतात आणि आम्हाला माहिती आहे की त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण दोघांमध्ये जेव्हा काही चुकीच्या गोष्टी घडतात, काही कटू गोष्टींची आठवण आपल्या मनात असते, एखाद्याने एखाद्याला दुखावलेलं असतं, एखाद्याने कधीतरी आपल्याला खूप अपमानित केलेलं असतं, एखाद्याने आपली चूक नसताना आपल्याला काही गोष्टी टोचून बोललेल्या असतात आणि ह्याची जी बोच मनाला लागलेली असते, वरवर आपण सगळं विसरतो, आपल्या दोघांमध्ये सगळं ओके असतं, पण तरीसुद्धा मनाच्या तळाशी कुठे ना कुठे या नकारात्मक ज्या भावना आहेत या दडून बसलेल्या असतात. तर त्याचं काय करायचं? आय थँक पीपल हू हॅव यू नो पुट दीज थिंग्स इन फ्रंट ऑफ मी. कारण तुम्ही हे माझ्यासमोर बोलल्यामुळे कदाचित मला हे पुढचे संकेत मिळत आहेत की आता कोणता विषय घेऊन मी तुमच्यासमोर यायला पाहिजे. हे जे दुखावले पण असतं हे प्रत्येकाच्या मनात असतं. जसं मला कोणीतरी हर्ट केलेलं असतं तसं कळत नकळत, इंटेन्शनली अनइंटेन्शनली मीही कोणाला तरी हर्ट केलेलं असतं. आणि तुमच्यासारखंच अनेक महिन्यांपूर्वी मी सुद्धा या सगळ्या गोष्टी बळबळत्या एखाद्या जखमेसारख्या माझ्याबरोबर घेऊन फिरत असायचे. आणि कसं होतं की त्याला खपली धरता धरता पुन्हा असं काहीतरी घडतं की तुम्हाला पुन्हा सिमिलर गोष्टी आठवतात. आधीची ही जी नकोशी वाटणारी आठवण आहे ही पॉपटअप होते आणि मग ती खपली निघून जाते आणि पुन्हा भळबळती जखम तुमच्यासमोर येते. ह्या ज्या हर्ट्स आहेत याची काळजी खरं तर कशी घ्यायची याच्याबद्दल आपण थोडासा आज विचार करूयात. ॲज आय सेड, काही महिन्यांपूर्वी मी सुद्धा याच स्पॉटला होते की खरंच मी या व्यक्तीला माफ करू शकते का, खरंच या व्यक्तीला मी माफ करायला पाहिजे का. आणि असं म्हणतात की त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी तुमच्या समोर येतात, मे बी पुस्तकांच्या स्वरूपातनं, तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीच्या स्वरूपातनं, एखादी घटना तुम्ही बघता, एखादा व्हिडिओ तुमच्यासमोर असा येतो की त्याच्यातनं तुम्ही तुमचे विचार बदलायला स्वतःला मदत करता, रॅदर तुम्ही हे करायला स्वतःला भाग पाडता. माझ्यासमोरसुद्धा असेच काही व्हिडिओज, काही पुस्तकं या दरम्यान आली. मी आणि माझी मैत्रीण काही सेमिनार्स चालवतो. या सेमिनार्ससाठीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन आमच्याकडनं व्हायला सुरुवात झाली. काही कलेक्टिव्ह व्हिडिओज आम्ही बसून बघायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं काही गोष्टी अशा समोर आल्या की ज्या सुरुवातीला माझ्यासाठी खूप शॉकिंग होत्या. त्याच्यावर विश्वास ठेवायला मला सुरुवातीला खूप जड गेलं. आणि मग असं लक्षात आलं की ही पहिल्यांदाच समोर आलेली गोष्ट नाही आहे. वेळोवेळी डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्याला ह्या गोष्टी कोणा ना कोणाच्या माध्यमातनं कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारे ऐकायला मिळालेल्या आहेत. बट समहाऊ आय केप्ट इग्नोरिंग इट. आय डिड नॉट पे अटेन्शन टू दोज मेसेजेस और दोज थॉट्स और दोज स्टफ जे माझ्यासमोर या ना त्या स्वरूपाने आलं होतं. काही पुस्तकांमधनं, काही व्हिडिओजमधनं असं वाचायला मिळालं की आपण आत्ताच्या जन्मामध्ये जे काही म्हणतो की भोग, प्राक्तन, कर्म, ह्याच गोष्टीला त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने मांडलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा आपण एका विशिष्ट स्वरूपामध्ये असतो, आपण जेव्हा पुनर्जन्म घ्यायचा की नाही या फेजमध्ये असतो, सो बेसिकली वेन वी आर इन अ स्पिरिट फॉर्म्स, तेव्हा आपल्याबरोबर आपले मास्टर्स असतात, आपल्याला गाईड करणारे लोक असतात. आणि हा गायडन्स जेव्हा चालू असतो तेव्हा आधीच्या जन्मामधली रेकॉर्ड्स आपल्यासमोर ठेवलेली असतात.
की या जन्मामध्ये या गोष्टी आपल्याबरोबर झालेल्या आहेत, या गोष्टी मी शिकू शकले, या गोष्टी मात्र मी पूर्णत्वाला नेऊ शकले नाही. आणि ह्याची आकाशिक रेकॉर्ड्स, याची सगळ्या पद्धतीची रेकॉर्ड्स तिथूनच्या लायब्ररीजमध्ये सेव्ह केली जातात रेफरन्ससाठी. फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या मागूनसुद्धा ज्या प्रकारचे जीव अशा प्रकारचं समांतर आयुष्य घेऊन मानवी स्वरूपात जन्माला येणार आहेत, त्यांच्या रेफरन्ससाठी या गोष्टी सेव्ह केल्या जातात. ही कल्पनाच खूप भन्नाट मला वाटली आणि मी झपाटून गेले या सगळ्या कल्पनांनी. त्यांनी असं म्हटलं होतं की देर आर काउन्सिल्स, देर आर मास्टर्स who teach you how you could have otherwise dealt with the situations in your last human life. आणि मग आपल्यासमोर एक चॉईस दिला जातो की आता पुढे तुला काय चूज करायचं आहे. सो इफ अ सोल इज चोजन टू टेक अ रीबर्थ, he himself choose how and what kind of life that he wants to live on the earth. माझ्या मुलाच्या वेळेला जेव्हा मी मनशक्तीमध्ये गर्भसंस्कारासाठी गेलेले होते, तेव्हासुद्धा एक गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली होती की गर्भाचा प्रवेश तुमच्या आयुष्यात कधी होतो, जेव्हा तुम्हाला आई वडील म्हणून कोणता तरी आत्मा चूज करत असतो. मुलं आपले आई वडील निवडतात, ही गोष्ट तेव्हासुद्धा माझ्यासमोर आली होती, पण ती तेवढ्यापुरती समजून घेऊन कदाचित मी बाजूला ठेवून दिली. पण आता हा व्हिडिओ बघताना, हे पुस्तक वाचताना मला पुन्हा त्या गोष्टींची आठवण झाली की खरंच जर माझा जन्म मी निवडलेला असेल, तर मला त्याच्याबद्दल कुरकुर करण्याची, मला त्याच्याबद्दल कंप्लेंट्स करत राहण्याची खरंच गरज आहे का? रादर मला तो अधिकार आहे का? पुढे जाऊन काही गोष्टी अशा समोर आल्या की आपल्या आईवडिलांबरोबरच आपल्या बरोबरचे जे सगळे लोक आहेत, आपले सांगाती असतील, आपली बहीण भावंड असतील, आपले डिस्टंट रिलेटिव्ह, दूरस्थ नातेवाईक असतील, जवळचे नातेवाईक असतील, यांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या रोलमध्ये आपण अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. आपली काही कॉन्ट्रॅक्ट्स आपण एस्टॅब्लिश करतो. जसं एखाद्या छोट्याशा पिक्चरला जाताना, एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना, एखाद्या ठिकाणी शॉपिंगला जाताना तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना विचारता की अगं माहिती आहे का, तिकडे असा सेल लागला आहे, वुड यू लाईक टू जॉईन, आय एम गोईंग देअर, तू येशील का माझ्याबरोबर? तर अशाच पद्धतीने आपलं जे काही पर्पज असतो ह्या पर्टिक्युलर जन्माचा, आपलं जे काही एम असतं, तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला बरोबरीच्या लोकांची मदत लागते. आणि ही मदत आपण त्यांना तेव्हाच विचारलेली असते जेव्हा वी ऑल आर इन स्पिरिट फॉर्म्स. की असं आहे, मला ना या जन्मामध्ये श्रीमंती अनुभवायची आहे, पण श्रीमंती अनुभवताना सुद्धा हे कसं क्षणिक आहे आणि हे सगळं पुन्हा कसं निघून जाऊ शकतं, हे सुद्धा मला शिकायचं आहे. मला त्याच्यामध्ये शिकायचं आहे की लोक तुझा नाही, तुझ्या पैशाचा आदर करत होते आणि मग पुन्हा सगळं शून्यावर आल्यावर त्याच्यातनं सुद्धा उभं राहायला मला शिकायचं आहे. सो या सगळ्या सीनमध्ये तू माझी ॲक्टर म्हणून, को पार्टनर म्हणून मला मदत करशील का? आणि बाकीच्या स्पिरिट्सचं तुमच्यावर इतकं मनापासून प्रेम असतं की दे हॅव टू से येस टू यू. सो तुम्हाला दुखावणारी लोकं, तुम्हाला त्रास देणारी लोकं सुद्धा ॲक्च्युअली दे आर अ पार्ट ऑफ द स्क्रिप्ट दॅट यू हॅव रिटन फॉर युअर ओन डेस्टिनी. सो अशी ही जी बरोबरीची पात्र आहेत, ज्यांनी वेळोवेळी आपल्याला दुखावलेलं आहे, ज्यांनी वेळोवेळी आपल्याला काही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत, त्यांच्यामुळे आपण काही ना काही गोष्टी शिकलेलो आहोत, या पात्रांबद्दल खरंच मनामध्ये अढी ठेवायची का, हा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. या हर्ट कॅरी करून काय होतं ना, की दरवेळेला माझ्यातला तो एक कडवा अंश, माझ्यातला तो एक छोटासा पार्ट मी त्या मेमरीमध्ये सोडत असते, मी त्या व्यक्तीमध्ये सोडत असते. आणि मग अशा वेळेला असे अनेक छोट्या गोष्टी जर मी कुठे सोडून आलेल्या असतील, तर दीज आर नॉट द इन्व्हेस्टमेंट्स, दे आर द डेड इन्व्हेस्टमेंट. कारण त्याच्यातनं तुम्हाला रिटर्न काहीच मिळणार नाही आहे. या व्यक्तीने मला दुखवलं आहे, या व्यक्तीने माझं ऐकलं नाही, या व्यक्तीमुळे मला त्रास झाला आहे, हे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी काय करते, माझ्यातलाच छोटा पार्ट मी तिथे सोडून येते. ॲट द सेम टाईम माझ्या मनाच्या तळाशी या सगळ्या आठवणी जेव्हा मी साठवून ठेवते, तेव्हा मी काय करते,
मी माझ्या मनामध्ये चांगल्या गोष्टींना जागाच ठेवत नाही आहे. इफ आय एम फीडिंग माय माइंड विथ ऑल दीज निगेटिव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये हेट आहे, कॉम्पिटिटिव्हनेस आहे, उगीचच काय कुठे कुठे जमा केलेले इन्सल्ट्स आहेत या सगळ्या गोष्टी जर मी मनाच्या तळाशी माझ्या भरून ठेवणार असेल तर माझ्या मनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी मी जागा ठेवते का? मी माझ्या क्लायंट्सना नेहमी एक उदाहरण देते की माइंड इज लाईक अ पॅराशूट. पॅराशूट हवेमध्ये तेव्हाच उडणार ना जेव्हा ते हलकं फुलकं असणार. त्याच्या तळाशी जर तुम्ही दगड धोंडे भरून ठेवलेत तर त्या वजनाचा भार सहन न झाल्यामुळे ते उडूच शकणार नाही. म्हणजेच नवीन गोष्टींची, चांगल्या गोष्टींची अनुभूती घ्यायला वी आर नॉट रेडी. वी आर नॉट रेडी टू इन्व्हाइट द गुडनेस इन अवर लाईफ. म्हणून या हर्टची काळजी घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांच्या मनामध्ये नेहमी एक भीती असते. माझ्या अनेक क्लायंट्सनी पण ही भीती मला बोलून दाखवली आहे की मॅडम मी त्याला जर माफ केलं तर मग कुठेतरी मी एक प्रकारे पुन्हा त्याला संधी देते आहे की त्या व्यक्तीने माझ्यावर पुन्हा तोच अन्याय करावा. पण असं होत नाही. जेव्हा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हेल्पलेस असता, तुम्ही काही करू शकत नाही, तेव्हाचे तुम्ही आणि त्या अनुभवातनं तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतरचे तुम्ही, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्या वेळेला तुम्ही काही करू शकला नाहीत म्हणजे आता तुम्ही काही करू शकणार नाही असं नाही. नाव यू कॅन लुक एट दॅट सिच्युएशन विथ अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आणि तुमच्यामध्ये आत्तापर्यंत नक्कीच ती ताकद आलेली आहे की तुम्ही ती सिच्युएशन खूप चांगल्या प्रकारे डील करू शकता. तुम्ही त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने योग्य वेळेला तिथे थांबवू शकता. सो फॉरगिव्हिंग डझंट मीन यू आर अलाविंग दॅट पर्सन टू हर्ट यू अगेन. But forgiveness is the strength, is the courage that you are showing in you so that you can protect your own soul. माझ्या एका गुरूंनी एक खूप छान गोष्ट आम्हाला सांगितली होती की वाउंड्स म्हणजे या ज्या जखमा आहेत त्यांना केवळ जखमांसारखं बघायला शिका. डोंट बी अ वाउंड बट जस्ट लुक एट द वाउंड्स ॲज दे आर. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला म्हणजे माणसाला या जखमांना बरं करण्याची, त्यांचा व्रण आपल्या डोळ्यात खुपू न देण्याची खूप मोठी देणगी मिळालेली असते. पण आपण काय करतो? आपण आयुष्यभर त्या जखमा कुरवाळत राहतो. आपण आयुष्यभर ते व्रण आपल्याबरोबर वावरत राहतो जस्ट टू शो ऑफ की सी दिस इज बिकॉज ऑफ यू. पण हे आपण आपल्यावर कुठेतरी अन्याय करतोय असं आहे. त्या नोट्समध्ये मला अजून पण आठवतं आहे की त्यांनी म्हटलं होतं की ती हर्ट जी आहे ती एक्नॉलेज नक्की करा. मला या व्यक्तीमुळे या सिच्युएशनमध्ये खूप त्रास झाला हे तुम्ही स्वतःच्या मनाशी एक्नॉलेज करणं, याची खूणगाठ तुम्ही स्वतःच्या मनाशी बांधणं हे इम्पॉर्टंट आहे. पण त्या जखमेला बरं करण्याचं पूर्ण काम, सर्वस्वी जबाबदारी ही तुमची आहे हे समजून त्या जखमेकडे फक्त एक जखम म्हणून बघा आणि तुम्ही पुढे चला. आणि ही गिफ्ट जी आपल्याला मिळालेली आहे की या गोष्टींचा आपण विसर पाडणं, या गोष्टींना आपण लेट गो करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या या सगळ्या हर्टच्या गोष्टीला घेऊन मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच बसून एक छोटासा एक्सरसाइज जर केला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जस्ट सिट डाऊन ऑन द फ्लोअर, क्लोज युअर आईज आणि ज्या ज्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही खूप दुखावले गेलेला आहात त्या सगळ्या सिच्युएशन्सना एक 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 करून डोळ्यासमोर उभं करा. Send lots of love to that situation. Send lot of love to that person who provided that hurt to you. आणि ह्याच्यामध्ये request the situations to release you. या सगळ्या सिच्युएशन्सना, या सगळ्या व्यक्तींनाही विनंती करा मनातल्या मनात की माझ्यातला तो जो एक छोटासा अंश मी तुझ्यामध्ये सोडलेला आहे आणि म्हणून मी इथे पूर्ण नाही आहे, तर तो अंश तू आज रिलीज करावास. मी माझं मन इतकं नक्की मोठं करू शकते की मी स्वतःला त्या हर्ट्समधून, त्या सिच्युएशन्समधून काढून घेऊ इच्छिते. सो विल यू प्लीज अलाव मी टू डू दिस. आय वॉन्ट टू रिलीज माय सेल्फ अँड माय हर्ट फ्रॉम दॅट सिच्युएशन. ही गोष्ट तुम्ही करून बघा. इट विल डेफिनेटली हेल्प यू.
प्रोबेबली पुढचा व्हिडिओ हे एक मेडिटेशन असणार आहे, जे थोडंसं आपण लेटिंग गोवर घेऊ शकतो. मेडिटेशन इज अ बेस्ट एक्सरसाइज थ्रू विच वी कॅन डील विथ अवर हर्ट्स. आणि हे मी माझ्या पर्सनल अनुभवातनं तुम्हाला सांगते आहे. तुम्ही आणि मी, वी आर द सेम पार्ट ऑफ द क्रिएटर. आपण कोणीही वेगळे नाही आहोत. मी 4 पुस्तकं तुमच्या आधी वाचली म्हणून मी तुम्हाला काहीतरी शिकवते असा हा भाग नाही आहे. पण मला हा एकच भाग आत्ताच्या फेजमध्ये खूप इम्पॉर्टंट वाटतो की यू कॅन नॉट वॉक अलोन ऑन द स्ट्रीट्स. तुम्हाला जे कळलं आहे, तुम्हाला जे जमतं आहे, तुम्हाला जे अनुभवायला मिळालं आहे, ते तुमच्यातल्या 10 लोकांपर्यंत तुम्ही पोचवलं पाहिजेत. पण हे करताना मी या 15 दिवसामध्ये ही एक नवीन गोष्ट शिकली आहे की इव्हन जेव्हा लोक हे फॉलो करत नाहीत तेव्हासुद्धा कुठेतरी तुम्हाला किंचित हर्ट वाटते. पण त्या हर्टवर सुद्धा काम करणं हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. यू हॅव टू डू द वर्क अँड यू आर सपोज टू गेट डिटॅच्ड विथ इट. परत डोकावून हे बघायचं नाही आहे की ही व्यक्ती हे फॉलो करते आहे का, ही व्यक्ती मी सांगितलेल्या एक्सरसाइज खरंच मनापासून करते का मला दाखवण्यासाठी करते. दॅट इज नॉट युअर जॉब. हे जेव्हा जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा तेव्हा माझा इगो दुखावला गेला होता की असं होऊच कसं शकतं. मी जर सांगते एवढं तळमळीने तर ही व्यक्ती हे ऐकत नाही असं होऊच कसं शकतं. पण दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट ॲट ऑल फेअर. आय एम नॉट सपोज टू गेट कॉट इन टू दीज इगो गेम्स. माझं काम आहे की जर आत्ता my universe want me to contribute something to this situation, if my God want me to talk about it, about certain things that I have realized long back, तर मी ते करून वेगळं होणं हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. सो आय होप की आजपासून आपण या हर्ट्सना ॲक्नॉलेज करू, त्यांना मान्य करू आपण त्यांचं अस्तित्व. त्यांना दडपून टाकण्याची किंवा ठीक आहे होतं असं कधीतरी असं म्हणण्याची काहीही गरज नाही. प्रामाणिकपणे समोर बसून भरून आलं, रडायला आलं तरीसुद्धा या व्यक्तींमुळे कळत नकळत या हर्ट्स मला झालेले आहेत, या सिच्युएशन्समध्ये मी दुखावली गेलेली आहे हे डोळ्यासमोर आणा. स्वतः काही त्यावेळेला करू न शकल्यासाठी स्वतःला माफ करणं ही पहिली स्टेप आहे. मग त्या सिच्युएशनमधनं स्वतःला बाहेर काढणं ही दुसरी स्टेप आहे. त्या व्यक्तीला माफ करणं ही तिसरी स्टेप आहे. कारण विथ द रेफरन्स विथ वॉट एव्हर वी हॅव स्टार्टेड टॉकिंग, दिस इज द स्क्रिप्ट दॅट आय हॅव चोजन फॉर माय सेल्फ. These are the characters that I have designed. I have invited them in my life so that I can teach the lessons, so that I can get the learnings complete and fulfilled in this human birth. मग हे असं जर असेल तर या व्यक्तींना हेट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. उलट यू हॅव टू थँक देम की या हर्टमुळे तुम्ही आज एक पायरी उंच चढून गेलात. तुम्ही आज खूप जास्त स्ट्रॉंग बनताय. तुम्ही आज तुमच्या आयुष्याबद्दल विचार करताय. तुम्ही तुमच्या जखमांची, तुम्ही तुमच्या दुखावलेपणाची मॅच्युअर्डली आज जबाबदारी घ्यायला लागलेला आहात. So I hope that whatever I have tried to communicate with you, it will help you to grow in the situation. आणि या हर्टची खूप उत्तम देखभाल तुम्ही आजपासून कराल असं मला वाटतं. Whenever you feel that you are low, you are not able to deal with it, just drink a glass of water, put some sugar in it, take a shower, do a shower meditation. You can just shower खाली उभं राहून सुद्धा आपण पाण्याच्या देवतेला, वॉटर गॉडेसलाही रिक्वेस्ट करू शकतो की तुझ्याकडे सगळं वाहून नेण्याची क्षमता आहे. सो प्लीज टेक अवे वॉट एव्हर इज अनवॉन्टेड, ज्याची माझ्या सिस्टीममध्ये असण्याची गरज नाही आहे. त्या सगळ्या दुखावलेपणाला, त्या सगळ्या इन्सल्ट्सना, माझ्या त्या सगळ्या अहमला तू घेऊन जा. या वाहत्या पाण्यामध्ये तू त्याला घेऊन जा आणि प्लीज अलाव मी टू लुक ॲट इट इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, थ्रू अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो आय लव्ह यू and I know, I trust that you are going to take care of yourself. Take enough rest. अशा वेळेला engage yourself in some good
कन्स्ट्रक्टिव्ह वर्क दॅट यू कॅन बी. मे बी एखाद्या हॉबीमध्ये स्वतःला तुम्ही एंगेज करू शकता, स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, स्वतःला सध्यापुरतं त्या थॉटपासून लांब नेण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचं वाचन करू शकता. कोणाशी तरी तुमच्या प्रिय व्यक्तीशी ह्या टॉपिक व्यतिरिक्त काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्ही बोलू शकता. सो त्या जखमांना फक्त जखमा म्हणूनच बघा आणि दे आर नो मोर अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट इज अ पास्ट विच वी आर सपोज टू रिलीज. वी आर सपोज टू लेट इट गो. आणि हे तुम्ही आज कराल आणि तुमच्या प्रतिक्रियांची मी नेहमीसारखी वाट बघेन. लेट्स स्टार्ट विथ दिस ब्युटिफुल डे with this thought in mind ki yes, I am capable of taking care of my hurts, and I can look at it through a different angle. Okay, so goodbye, love yourself, look after yourself. आणि परत भेटीन मे बी एखादा मेडिटेशनचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय अँड हॅव अ great day ahead. Thank you.